लोक महाराष्ट्र न्यूज. चिखली MIDC परिसरात आज कामगारांच्या प्रश्नांवरून मोठा गोंधळ निर्माण झाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगार पेटीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने दिलेल्या तारखेनुसार अनेक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी चिखली ते मेहकर रोडवर रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदवला. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ बरबडे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले. मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन कामगारांची परिस्थिती जाणून घेतली, तसेच त्यांना आवश्यक त्या मदतीबाबत सूचना दिल्या. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांना पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आले. त्यानंतर कामगार विभागाचे अधिकारी देशमुख यांना घटनास्थळावरून बोलवण्यात आले. कामगारांच्या मागण्यांबाबत चर्चा करून लाभार्थ्यांना न्याय देण्याचं लेखी आश्वासन त्यांच्याकडून घेण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ परिहार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कापसे, शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख, उपतालुका अध्यक्ष संदीप नरवाडे, बंटीराजे कळमकर यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच हजारोंच्या संख्येने लाभार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. चिखली प्रतिनिधी उमा जयवाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.